स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी ऋषिकेश लाड यांचे नाव निश्चित. पलूस तालुक्याला प्रथमच मिळणार प्रतिनिधित्व. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सत्ता संपादनानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या उपाध्यक्ष पदासाठी कुंडल गटाचे युवा नेतृत्व ऋषिकेश लाड यांचे नाव निश्चित मानले जात आहे. विशेष म्हणजे ऋषिकेश लाड यांच्या रूपाने जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच पलूस तालुक्याला हे महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळणार असल्याने संपूर्ण तालुक्यात सध्या कमालीच्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऋषिकेश लाड यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व, स्वर्गीय लोकनेते डॉक्टर पतंगराव कदम यांचे नातू आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे भाचे आहेत. तसेच पलूस तालुक्यातील काँग्रेसचा कणा मानले जाणारे ज्येष्ठ नेते महेंद्र लाड यांचे ते चिरंजीव आहेत. या तिन्ही दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश लाड यांनी अत्यंत कमी वयात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सूतगिरणी आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी तसेच कामगारांशी थेट नाळ जोडली असून जिल्ह्यात एक मनमिळावू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आजवर पलूस तालुक्याला जिल्हा परिषदेच्या या वरिष्ठ पदापासून दूर राहावे लागले होते. मात्र आता ऋषिकेश लाड यांच्या निवडीमुळे तालुक्याचा मान वाढणार असल्याने कुंडल आणि पलूस परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात कदम आणि लाड या दोन दिग्गज घराण्यांच्या राजकीय वारशाचा एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.